माझे नाव अनमोल विकास बडोले आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात आई, वडील, ताई व मी असा आमचा 4 सदस्यांचा छोटंसं कुटुंब आहे। माझ्या वडिलांना दारूचे वाईट व्यसन होते। ते दारूसाठी लागणाऱ्या पैशांकरिता आई, मला आणि माझ्या ताईला सुद्धा मारायचे। दारू पिऊन यायचे आणि आईला खूप त्रास द्यायचे। वडिलांना दारूचे अति व्यसन असल्यामुळे आम्हाला खायला अन्न नसायचे। आम्ही जवळपास 2 वर्ष खूप आर्थिक मानसिकरित्या वाईट अवस्थेत होतो। आमचे 2 वर्ष खाण्यासाठी खूप हाल झाले। कधीकधी तर अशी परिस्थिती येत होती की एक वेळ जेवण करून राहावे लागत होते आणि एक वेळ उपाशी। माझे वडील बेलदार म्हणून रोड बनवायला जायचे। त्यात 150 रुपयांत रोजी करायचे। त्यातील 100 रुपयांची तर दारूच प्यायचे। बाकी 50 रुपये घर खर्चासाठी द्यायचे। ते दिले तर दिले, नाहीतर नाही। आई दुसऱ्यांच्या घरी कामाला जायची व परत काम आटोपून पूर्ण घर सांभाळत असे। ताई 8 वर्षांची आणि मी 10 वर्षांचा असताना एक दिवस असे झाले की पावसाळ्याचा दिवस होता व बाबा खूप दारू पिऊन आले। रागात आम्हा सर्वांना मारले व ताई खूप रडत होती। आमच्या घराजवळ एक तलाव आहे। दारूच्या नशेत त्या तलावामध्ये माझ्या ताईला घेऊन गेले आणि तिला आत सोडले। ताई लहान असल्याने तिला पोहता येत नव्हते। तेथे शेजारची बाई कपडे धुण्याकरिता गेली व तिने ताईला हातपाय हलवताना पाहता बरोबर ताईचे हात खिचले व बाहेर काढले। अशी बाबांची दारू आमच्यासाठी फार वाईट होती। एक दिवस असा आला की खायला अन्न मिळत नव्हते, अंगावर कपडे फाटके होते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। वडिलांची दारू सुटावी म्हणून घरी ताज मेहंदीची सेवा घेतली होती। एक दिवस माझी प्रकृती खराब झाली। संपूर्ण अंग गरम राहायचे व शरीर लुस्त पडले होते। जणू अंगात शक्तीच नाही। डॉक्टरांनी सांगितले की निमोनिया झाला आहे। प्रकृती एकदम सिरियस झालेली होती व तेव्हा घरी ताजमेहंदीची सेवा होती। आईने त्या सेवेच्या आधारे तीर्थ बनविले आणि दिले, पण आराम होत नव्हता। वडील दारू पिऊन आले आणि माझी प्रकृती बघताच त्यांची सर्व दारू उतरून गेली। त्यांनी मला दवाखान्यात नेले। काही दिवसांनी आराम झाला व पुढे असेच काही दिवस निघून गेले। एक दिवस अचानक माझी प्रकृती आणखी बिघडली। तेव्हा अचानक परमात्मा एक मार्गाचे सेवक घराजवळून जात होते। वडिलांनी त्यांना आवाज दिला तर ते घरी आले। त्यांना परिस्थिती कळल्यावर ते माझ्या वडिलांना म्हणाले की तू परमात्मा एक मार्गात ये, तुझे सर्व दुःख दूर होतील। वडील म्हणाले, मार्ग म्हणत आहात तर माझ्या मुलाचे दुःख आधी दूर करा। तर त्या सेवकाने होकार दिला व एक ग्लास घेतला, त्यात पाणी घेतले व तीर्थ बनवून दिले। काही मिनिटांनी माझी प्रकृती 50% बरी झाली व मला आराम मिळाला। पुढे वडिलांसोबत काही गोष्टी करून ते सेवक घराकडे परत निघाले। दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी विचार केला आणि वडील म्हणाले की आपण मार्गात जाऊ। असे म्हणताच आम्ही तयार झालो व त्या सेवकाकडे न जाता वडिलांचे काका मार्गात होते त्यांच्या घरी गेलो। ते वडिलांना म्हणाले की अरे तू पक्का विचार केला काय? मला नाही वाटत की तू दारू सोडशील, तू नको येऊ मार्गात। माझे वडील त्यांना म्हणाले की मी पक्का विचार केलेला आहे। तर ते म्हणाले की बर चला मार्गदर्शकांकडे। त्यांच्यासोबत आम्ही लाखणीला गेलो व मार्गदर्शक श्री रमेशजी धनजोडे यांच्या घरी गेल्यावर त्यांनी मार्गाबद्दल माहिती दिली व हा मार्ग मरण्याचा आहे असे सांगितले व तयार आहात काय असे आईवडिलांना विचारले तर आम्ही होकार दिला। आम्हाला 7 दिवसांचे कार्य दिले। त्यापूर्वी सर्व घरातील देवी देवतांच्या फोटोंचे, मूर्तींचे विसर्जन करावे। घरामध्ये काहीही जुना पूजेचे, तांत्रिक, मांत्रिकांचे धागे, दोरे वगैरे नसावे असे सांगितले व नंतर वडील कार्य घेऊन आले। संपूर्ण घराची साफसफाई झाली। 28 ऑगस्ट 2008 पासून आमचे कार्य सुरू झाले। त्या दिवसापासून आम्हाला कुठेच कमी पडले नाही। आता आम्ही सुखसमाधानाचे जीवन जगत आहोत। कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की स्वतःचे घर मिळणार व चांगली संगत मिळणार, तर ते सुद्धा मिळाले। हे सर्व भगवंताच्या कृपेने मिळाले। आम्हाला फारच सुंदर जीवन दिल्याबद्दल मी भगवंताचे व बाबा जुमदेवजींचे आभार व्यक्त करतो। लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो। नमस्कार। नाव अनमोल विकासजी बडोले। पत्ता परसोडी सालेभाटा जी, भंडारा। सेवक क्रमांक 29243। मार्गदर्शक श्री रमेशजी धनजोडे, लाखनी। मंडळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर।